राहुरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 वराळे वस्ती मल्हारवाडी रोड परिसरात पाणी पुरवठ्याची वॉल नादुरुस्त झाल्याने बुधवार दिनांक 19 रोजी हजारो ते लाखो लिटर पाणी वाया गेले। तब्बल 5 तास पाण्याचा मोठा फवारा उडत राहिल्याने परिसरातील शेतात पाणी शिरून पिकांचेही नुकसान झाले। या प्रकाराला राहुरी नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग व संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी सुनील वराळे तसेच सूर्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र आहेर यांनी केला। बुधवारी सकाळी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास सुनील वराळे त्यांच्या घरासमोरील पाणी पुरवठ्याची वॉल नादुरुस्त झाली। त्यातून सुमारे 50 फूट उंचीपर्यंत पाण्याचा फवारा उडत होता। मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊन ते वराळे यांच्या शेतात शिरले, त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे सुनील वराळे यांनी सांगितले। पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याची माहिती नगर परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप रवींद्र आहेर व सुनील वराळे यांनी केला। पाणी वाया जाऊ नये म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या परीने पाण्याचा प्रवाह रोखण्याचे प्रयत्न केले, मात्र नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले। दुपारी 12 वाजता झालेली ही बिघाडाची घटना सायंकाळी सुमारे 5 वाजता दुरुस्त करण्यात आली। या 5 तासांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले। एकीकडे पाणी टंचाईच्या काळात वराळे वस्तीला दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता। आता पावसामुळे तसेच धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाणी पुरवठा सुरळीत झाला असतानाच अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे। पाणी वाचवण्याची जबाबदारी कोणाची? पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले जाते, मात्र नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असेल तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पाईपलाईन व वॉलची नियमित तपासणी करून अशा घटना टाळाव्यात, तसेच तक्रार मिळताच तातडीने दुरुस्ती पथक घटनास्थळी पाठवावे अशी मागणी रवींद्र आहेर यांनी केली आहे। सुनील दत्तात्रय वराळे मल्हार रोडला 11 नंबर वार्डमध्ये पाण्याचा वाल फुटला गेला होता। पाणी पुरवठा अधिकारी यांनी फोन उचलला नाही। आपले हजारो लाखो लिटर पाणी वायाला गेलं। आम्ही प्रयत्न केला पाणी बंद करायचा, आम्ही गुन्हे घालून पाणी दाबायचा प्रयत्न केला, पण पाणी काय थांबलं गेलं नाही। आम्ही त्यांना फोन केले, त्यांनी काय फोन रिसीव केला नाही त्यांनी साहेबांनी, आणि कर्मचाऱ्यांनी फोनसुद्धा केला नाही, उचलला नाही त्यांनी। मग 12 ते 5 वाजेपर्यंत पाणी चालू होतं। याच्या आधी दोन दिवसाला पाणी येत होतं। आता रेग्युलर पाणी चालू झालं तर हजारो लाखो लिटर पाणी वायाला जाऊ राहिलेलं आहे, आणि शेतामध्येचं नुकसान झालेलं आहे। कपाशी आहे, घास आहे, यांचं नुकसान झालेलं आहे। पाणी पुरवठ्याचा भोंगळा कारभार चालू आहे। मी रवींद्र भास्कर आहे, वॉर्ड नंबर 11 मध्ये मी समाजसेवक म्हणून काम करतो। तर आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 12 ते 11च्या दरम्यान सुनील वराळेंचा मला फोन आला। तर त्या फोनवर त्यांनी सांगितलं की ते वॉल फुटलेला आहे। तर मी त्या स्थळावर जाऊन पाहिलं असता तेथे पाण्याचा प्रचंड मोठा फवारा उडत होता। म्हणजे त्यानंतर आम्ही व तेथील सुनील वराळे असतील, बाकी इतरही वराळे काका वगैरे आम्ही सर्वांनी मिळून ते पाणी गोणीच्या साहाय्याने दाबण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्याच्यावर काही म्हणजे परिणाम झाला नाही। आणि ते पाणी आपले सुनील वराळे यांच्या शेतात प्रचंड प्रमाणात जाऊ लागलं। तर मी पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना फोन केला, तर त्यांनी फोनचं उत्तरही दिलं नाही, माझ्याही फोनचं उत्तर दिलं नाही, तसेच नागरिकांच्याही फोनचं उत्तर दिलं नाही। तर याआधी दिवसाआड पाणी आपल्या राहुरी शहराला मिळत होतं पाण्याचं टंचाई असल्या कारणामुळे, आणि आज देवाच्या कृपेने आपल्याला पाणी भरपूर प्रमाणात आहे। तर पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ्या कारभारामुळं आज लाखो लिटर पाणी वाया गेले। तर माझी नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की पाणी पुरवठा विभागाने व्यवस्थित लक्ष द्यावं, व्यवस्थित काम करावं। कुठं गढूळ पाणी येणं किंवा काही नागरिकांना पाणी न येणं हे खूप दयनीय अवस्था होत चालली आहे पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ्या कारभारामुळे। तर प्लीज कृपया त्यांनी लक्ष द्यावं, एवढीच विनंती।